हॅलो. हॅलो बोला. हॅलो सर, मी भूषण कडू बोलतोय सर, मेरिट प्रकाशनमधून सर. ओके, रॉंग नंबर. सर 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 एक मिनिट सर, फोन ठेवू नका सर. मी तुम्हाला 8व्यांदा फोन केलाय सर, आणि तुम्ही जी वेळ नेमून दिली होती ना त्याच वेळेनुसार सर मी तुम्हाला फोन केलाय सर. कसं आहे सर की आमच्या प्रकाशनची पुस्तकं जर तुमच्या मुलाने वापरली ना, त्याचा पुस्तकांनुसार अभ्यास केला ना, तर सर तुमचा मुलगा नक्कीच शाळेत पहिला येईल सर. अच्छा, हे तुम्ही शाळेतला कोणाकोणाला सांगितलंय? सर आम्ही सगळ्यांनाच हे सांगतो सर. सटकन वाजवून ठेव खो. मग काय कडू? सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग नुसतं फोनवर बोलणार की फील्डवर जॉब पण करणार आहात? नाही, पुस्तकांचा खप झाला की नाही? नाही, होईल सर, आज होईल सर. कधी होईल? नाही होणार सर. मी बघा, मी कमीत कमी 2-3 तरी सेट नक्की संपवेन सर आज. 2-3 सेट सर. मला सांगा, काल तुम्ही कुठे कुठे आणि किती ठिकाणी व्हिजिटला गेला होता? सर साधारण एक 20-22 जणांकडे जाऊन आलो सर. 20-22 जणांकडे? कॉंग्रॅट्स. पण अजून एकही पुस्तक गेलेलं नाहीये. मग जाऊन काय तुम्ही केलत काय कडू? बोला सर. काही कळत नाही. नाही. आय वॉन्ट आन्सर. सर मी माझ्याकडून सर्वतोपरी सगळे प्रयत्न करतो सर, पण माझ्याकडून सेल होतच नाही. त्याला मी काय करू सर? सर काही कळत नाही. म्हणजे ना, मी कस्टमरकडे गेल्यानंतर कस्टमर असे एक एक प्रश्न विचारतात ना, भंडावून सोडतात. सुचत नाही त्यांना नेमकं काय उत्तर द्यायचं ते सर. कसे देणार? तुमची लायकीच नाही उत्तर देण्याची. असं फण्यासारखं बघत असाल कस्टमरकडे, मग परत येत असाल. हे बघा, सेल करणं ही कला आहे, ही टॅक्ट आहे. नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे माझ्यासारखा. माझ्याकडे बघा. हे बघा, गेल्या वर्षी 38 लाखाचा सेल करणारा माणूस कोण आहे माहितीये का तुम्हाला? इकडे बघा, इकडे. हाच तो माणूस अंशुमन विचार आहे. कळलं का? तुम्ही असे मूर्खासारखं जात असाल, कॉन्फिडन्स नसेल, सर असं म्हणलं कोण घेणार तुमच्याकडून? आणि हे काय, चेक्सची पॅन्ट, चेक्सचा शर्ट असतो, चादर कापून पॅन्ट शिवली तुम्ही. असं जर केलं तर कोण घेणार तुमच्याकडून पुस्तक? हे बघा, पुस्तक विकणं एक कला आहे. मी तुम्हाला शिकवतो कशाला? डेमोज देतो. ह्या डेमोचे बाहेर मी 50,000 घेतो एका तासाचे. हे जर तुम्हाला चार्ज केले ना, तर 3 महिन्याचा पगार कटा. बरोबर का? ते कामाचा भाग आहे. तुम्हाला शिकवतो कसं पुस्तक सेल करायचं. ओके, मी करेन सर. मी काही करणार नाही. तुम्ही आतापर्यंत काही केलंय का? मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, शेवटी पॉझिटिव्ह अप्रोच महत्वाचा आहे. मी गेल्या आतापर्यंत ही पोझिशन का मिळवली? पॉझिटिव्ह अप्रोच, बघण्याचा दृष्टिकोन. आणि मी गेल्यानंतर जो काय औरा निर्माण होतो ना, आणि फटकन सेल जातो. कळलं का तुम्हाला? हा उगाच नाही. गेल्या वर्षी 40 लाखाचा सेल झालेला आहे सर. 38. सर मनातला आवाज सांगतोय सर. 38 लाख. वा वा भूषण, वा वा. तो सेल तिकडेच थांबलाय का? वाढत जाणार नाही का? डबका नाही आहे ते, वाढतच जाणार आहे तो. कळलं का? तर मी तुम्हाला दाखवतो, डेमो देतो तुम्हाला कसं पुस्तक सेल करायचं. कशाला त्रास घेतो? नाही त्रास नाही. हा तुमच्या काम पगार पाहिजे ना. पॉझिटिव्ह अप्रोच असा नुसता ऑरा दिसला पाहिजे लोकांना. तुम्हाला मला सांगा, कोणाकडे जाणार होतो व्हिजिटला? आज विजय आपटे. ओके ओके ठीक आहे. मग तुम्ही विजय आपटे कस्टमर, आणि मी तुम्हाला पुस्तक कसं सेल करायचं दाखवतो. तर मी येतो सर. अरे इकडे त्याची गरज नाही तरी पण ठीक आहे. ओके, विजय आपटे. टिंग टॉंग. काय चाललंय का तुमचं? सर मी गेलो की सर असंच करतात. असा दरवाजा असा किलकिला करून बघतात. समोर सेल्समन दिसला ना की थोबाडावर दरवाजा बंद करून घेतात सर. सर बघा, पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे. कळलं का? मी आणि मुळात मी विजय आपट्यांची प्रॉपर अपॉइंटमेंट घेतलेली आहे. कळलं तुम्हाला? मी येतो. ओके. आणि बघा मी कसं विकतो ते. उगाच नाही, गेल्या वर्षी 50 लाखाचा सेल झालेला आहे. सर मगाशी 40 लाख म्हणाला. मग थांबणार आहे का? सेल वाढतच जाणार की नाही तो? करेक्ट. हा तुम्हाला शिकवतो कसं ते. परत टिंग टॉंग. विजय आपटे आहेत का? हो आहेत, बोला. नमस्कार सर, तुमचा मुलगा 10वीत आहे? नाही, मोरीत आहे. नाही बरोबर आहे सर, मोरीत आहे. पण तुमचा मुलगा कोणत्या शाळेत जातो? तुम्हाला काय करायचंय? तसं नाही सर, म्हणजे तुमचा मुलगा अभ्यास करत असेल ना? हो, प्रचंड करतो. क्या बात आहे सर. म्हणजे तुमचा मुलगा वाचन करतो का? प्रचंड वाचन करतो. म्हणजे पुस्तक वाचायला हातात घेतलं की 2-2 दिवस पुस्तक सोडत नाही. पुस्तक खाऊनच टाकतो. तो प्रचंड वाचत बसलेला असतो. क्या बात आहे सर. म्हणजे करेक्ट ठिकाणी आलोय. म्हणजे तुम्हाला आमचा प्रश्नसंच वाचलाच पाहिजे. तुमच्या मुलाने आमच्या प्रश्नसंचातली पुस्तकं वाचलीच पाहिजेत सर. मुळात गरजच काय म्हणजे अहो 9वी मध्ये त्याला 99.99% मार्क मिळालेले आहेत. करेक्ट सर. त्याचे शिक्षक सांगतात की 100% वाला तुमचा मुलगा आहे. काय गरज आहे तुमच्या असल्या फालतू पुस्तकांची? नाही सर, पण तो 1% राहिला तर 1%साठी आमचा प्रश्नसंच
तुमच्या फार उपयोग होतोय सर. नाही, त्याच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे तो 1% टाइमपास गंमत म्हणून कापला जातो. काही गरज नाहीये. 100% मला माझा मुलगा आहे. मला अभिमान आहे माझ्या मुलाबद्दल. सर मी काय म्हणतो पण एकदा तुम्ही घेऊन तो बघा ना सर. काही गरज नाही. नाही सर कसं आहे माहिती आहे का सर, कसं आहे की पुस्तक घेणं गरजेचं आहे आणि 100% कसं काय मिळतील मुलाला, असं नाही मिळत, असं नाही मिळत. आणि कसं आहे माहिती आहे का, पुस्तक घेतले पाहिजेत. सर पण आता काय होतं ना, हाच नेमका गोंधळ होतो. ज्यांची मुलं ढ असतात ते म्हणतात की वाचणार नाही म्हणून घेत नाहीत, आणि ज्यांची मुलं खूप हुशार असतात ते म्हणतात की आमचा मुलगा हुशार आहे म्हणून घेत नाहीत. नेमकं गोंधळ होतो सर. नेमकं कसं काय करायचं सर? म्हणजे तुमचा गोंधळ होतो, म्हणजे पालक टाळाटाळ करतात, करेक्ट. अच्छा मी काय करायचं, प्लॅन बी म्हणजे आधी मुलाला पटवायचं, त्या मुलाला पुस्तकाबद्दल महत्त्व पटवून द्यायचं आणि त्याला एकदा कन्व्हिन्स केलं की मग आपोआप तो पालकांना कन्व्हिन्स करणार आणि मग आपोआप पुस्तकांचा सेल वाढणार. आयडिया लक्षात आली? तर आता मी येतोय, मुलगा घरात पाहिजे, मुलगा, बाकी कोण नको. ओके, त्याच्या उगाच नाही आतापर्यंत 55 लाखाचा सेल केलाय मी. वाढतोय मधलं कळ. लक्षात घ्या. सो टॅक टिंग टॉंग. विजय आपटे आहेत का? कोण पाहिजे आपल्याला? अरे बाळा, तू 10वीत आहेस ना? नाही, मी मोरीत होतो. हे बघ, अरे मोरीत आता माझ्या समोर आहेस की नाही? नाही, मगाशी मोरीत होतो. तुम्ही आलात ना, बेल वाजली, मग धावत धावत आलो. तर बेटा मी मोरीत प्रकाशनमधून आलेलो आहे. आपलं एरिट प्रकाशनमधून आलेलो आहे. बघ काय झालंय, तुझ्याशी बोलताना आज पटकन असा विनोद सुचला का, आमच्या प्रकाशनची पुस्तक अशी वाचल्यामुळे लगेच विनोद बुद्धी तल्लक झाली माझी. शेंबूडभूषण. वय वाढव. दहावीचा मुलगा आहेस तू. शेंबडे असं काही करू नकोस. तर मला असं वाटतं बेटा की तुझ्या या उज्ज्वल भविष्यासाठी तुला ही पुस्तकं घेतली पाहिजेत बेटा. नाही सर, मला समजतंय सर तुम्ही काय म्हणतात. म्हणजे मी तुमचं पुस्तक घेतल्यानंतर मी अभ्यास करणार, मग मला सगळे कठीण विषय सोपे वाटायला लागणार, मग परीक्षेमध्ये मला चांगले मार्क्स मिळणार, मग सगळे जण मला येऊन असे शाबासकी देणार आणि शाळेत माझं नाव होणार. सर मला हे सगळं माहिती आहे, पण कसं काय घेणार सर पुस्तक? सर घरात तर कुणीच नाहीये. घरात कोणतरी पाहिजे ना सर. आता घरात तर कुणीच नाहीये, मी कसं घेणार सर? मला घरात पाहिजे कोणतरी. नाही सर, घरात पाहिजे ना कोणतरी. घरात पाहिजे सर. असंच करतात सर. घरात असताना पण आहे ना, खोटं नाटं सांगतात. तो घरात कुणी नाहीये आम्हाला कळत असतं, चपलांवरनं समजतं सर की घरात कुणीतरी आहे. अरे तू गेल्यानंतर असं दिसणार आहे चित्र. आणि काय चेकची पॅन्ट घातलीस तू? अरे चेकचं शर्ट असतं ना, असं गेल्यानंतर असंच मिळणार चित्र. हे बघ आता मी येतोय, घरात पाहिजे, पालक पाहिजे मला. पालक म्हणजे भाजी मंडईचा पालक नव्हे, पालक, मुलाचा पालक. कळलं तुला? अरे उगाच नाही, इतके वर्ष ह्या पोझिशनला आलोय मी. एक आरा असतो, आरा. मी परत येतो, लक्षात ठेव, मला घरात पालक पाहिजेत. हा टिंग टॉंग. सर हा मी कॅरेक्टर बदलतोय, तुम्ही किमान बेल तरी बदला. सर काय फाटलं? फाटलेलं नाही. तुझ्याकडे जे व्हेरिएशन आहे तसं हे बेलचं माझं व्हेरिएशन आहे. ओके सर याबद्दल तुम्हाला नोबेलच मिळेल. बस. नमस्कार, विजय आपटेंचं घर का? हो, कोण हवंय आपल्याला? आपण कोण? मी मिसेस आपटे. अरे नमस्कार वहिनी, नमस्कार. मला सांगा, तुमचा मुलगा 10वीत आहे? नाही हो, कसलं काय, आमचा हा मोरीत आहे. नाही मोरीत आहे बरोबर आहे, पण मोरीतून कधीतरी बाहेर पडेलच की नाही? आणि म्हणजे तू कधीतरी शाळेत जाईल की नाही? ईश, काय करायचंय तुम्हाला? हो हो, नाही तसं मला काय करायचं नाहीये. मला फक्त पुस्तकं विकायची, कळलं का तुम्हाला? आमच्याकडे पुस्तकांचा जो संच आहे त्या संचाचा वापर केल्यानंतर तुमचा मुलगा मेरिटमध्ये येईल. कसलं कौतुक सांगताय? नाही मेरिटचं मला कसलं कौतुक आलंय पुस्तकांचं. आमचे हे आता कामावरून येतील आणि तडा 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 बोलायला लागतील. हे करते करते कर येतानाच ढोसून येतात. छळ मांडल्या. मला वाटलं होतं लग्नानंतर माझी हौस मौज होईल या घरामध्ये, पण दागदागिना नाही, कपडे लत्ते नाहीत, कॅरेक्टर माहेराला कधी जाऊ देत नाहीत. अहो मला साखर खायला आवडते म्हणून जाताना ऑफिसला साखरेच्या डब्यात चहाची बुक्की मिक्स करून जातात. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत साखर निवडण्यात माझा वेळ निघून जातो आणि मग 1 चमचा साखर मिळते मला फक्त खायला संध्याकाळी.
दिवसभर आपलं रांधाव वाढा खूप वाटते कॅरेक्टर. मुद्द्यावर या, मुद्द्यावर. वा वा. ते आल्यानंतरच काय ते ठरेल. सगळं घरातलं तेच बघतात, व्यवहाराचं पण मग वगैरे. घरात कोण घेतं सगळ्या ह्या गोष्टी? तेच घेतात. मग तू पाहिजे ना माणूस. तू माणूस पाहिजे की नाही गो? फालतू किती कितीपासून? पण होती ना आता सर, सुशिक आई होती ना घरात. नाही, मला इथे घरात सगळी माणसं पाहिजेत. घरात सगळी माणसं पाहिजेत. ही फालतू किती नाही पाहिजे मला. इतक्या वर्ष ऑरामध्ये सगळं विकलेलं आहे. सॉरी सॉरी. हे बघा एक लक्षात घ्या. सगळी माणूस सगळ्यांना वापरून झालं ऑलरेडी. आता कसं? मला घरात सगळी माणसं पाहिजेत. मी परत येतोय. सगळी माणसं पाहिजेत. मला सेल करायची पुस्तका. ऑन सायन्स. इतकं वर्ष मूर्ख आहे का मी पुस्तक विकायला? Once more. बेल हिब्रू भाषेतली आहे का? घरात सगळी माणसं आहेत. सगळ्यांच्या पहिले मी एकदाच वाजवलेल्या आहेत. संपला विषय. येस. अरे बेटा तू दहावीत आहेस ना? नाही. तेच बोलत थोबाड फोडीन. बेटा तू दहावीत आहेस ना? नाही, मी मोरीतच होतो. तुम्ही त्या दिवशी आलात तेव्हा. अच्छा. आता मी मोरीत नाहीये. का बेटा? पप्पा पण मोरीत नाहीये. बरोबर आहे. आई पण मोरीत नाहीये. आमच्या पप्पांनी मोरीच काढून टाकली आहे. मी तुमच्या मोरीत येऊ काय? अरे आपण मोरी मोरी खेळूया ना. आपलीच मोरीनी खेळायची चोरी. असं बेटा कसं? बेटा बेटा खूप चांगलं वाटलं. घरात सगळी माणसं आहेत. आपण बोलूया पुढे. बोलो सगळ्या माणसांना जरा प्लीज. मम्मी हे बघ कोण आलेत. अगो बाई तुम्ही आलात का परत? इश्य एक मिनिट हा. ह्यांना बोलवते. येस प्लीज. अहो अहो हे दुपारवाले आलेत बघा. येता ना बाहेर. काय झालं? कोण आले बोंबलायला? नमस्कार. नमस्कार, बरं झालं बोला. तुम्ही सगळी माणसं एकाच ठिकाणी भेटलात. आता मला प्रोडक्टची व्यवस्थित माहिती देऊ शकेन. तर मुळात कसं आहे माहिती आहे, आमचं हे प्रोडक्ट आहे. त्या प्रोडक्टचा उपयोग तुमच्या मुलाला उत्तम होणार आहे. तुमचा मुलगा मेरिटमध्ये येणार आहे. तुम्ही प्लीज पुस्तकं घ्या. तुम्हाला काय करायचंय? पप्पा ह्यांना काय करायचंय? मी तेच म्हणते आम्हाला काय करायचंय. असं नाही, तुमचा मुलगा 10वीत आहे ना? नाही मोरीत आहे. अरे, तर म्हणजे तुमचा मी मुलगा म्हटलं ना अहो, सतत मोरीतच असतो नाही, तो. बरोबर. त्याचं काय ऐकताय? मोरी काढून टाकली नाही, म्हणून असं नाही. सांगतोय पण तुमचा तो. मुलगा- आई मला ना मोरीत नाही जायचं, मला पुस्तक घ्यायचंय. तर तुमचा मुलगा अभ्यास करतो की नाही फक्त मला सांगा. नाही गोट्या खेळतो. हे बघा कॅरेक्टर फार वाढत चाललेलं. माझं काय म्हणणं आहे की तुमचा मुलगा शाळेत जातो की नाही? नाही मला शाळेत जायचं असतं पण मी आता 10वीला आहे ना त्यामुळे. बाबा एक सेकंड, बघा बघा बघा. मी खूप बाबा! ऐक 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 ऐक. बाबा पुस्तक घ्या ना बाबा. करेक्ट 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 करेक्ट. हा माणूस ओरडतो बाबा. सांगा. काय सतत माझी हौसमौज नाही ते नाही, मुलाची तरी हौसमौज पूर्व. पुस्तकच मागतोय ना तो, घ्यायला सांग ना. घ्या ना पुस्तक पटकन. माय काही हरकत नाही, पुस्तक घ्यायला घेतलं असतं पण याच्या आजोबांची म्हणजे वडिलांची पेन्शन आल्याखेरीज मला पुस्तक घेता येणार नाही. अरे माझ्या पेन्शनला हात लावायचा नाही. एक सेकंड, हे कोण आहे? हे त्याचे आजोबा आहेत. माझ्या पेन्शनला हात लावला याद आहे, शॉपाच्या शिफ्टीवर बाई ठेवलं कसं? अरे अरे काय नाही नाही. हे बघा मी पेन्शन घेतल्याशिवाय मला मग पुस्तक विकत घेता येणार नाही. बाबा पुस्तक मला पाहिजे. अहो मी काय म्हणते, मी येऊ का तुमच्या घरी? नाही, character खूप वाटतंय. नाही इथे कसं होतंय माहिती आहे का, मला साखर खायला मिळत नाही हो, म्हणून म्हटलं मी ती गलगले गलगले. अहो शेजारी येते असं काय बघताय? गलगले गलगले. बाई तुमच्याकडे बघतायत, तुम्ही बाईंकडे बघताय. गलगले पटकन विचारून टाका कसलं म्हणजे काय? पुस्तकाचं गलगले निघाले. भुसनाळ्या इथं काय करतो? शेजारच्या घरात कसली पुस्तकं विकतो? चल तिकडे जाऊ, हाणून देऊ झपका. त्याला काय होतंय? डिप्पाडी डिप्पांग असं करायचं असतं. ए देख ये देख ऐसे दूसरों के घरों में साले दोपहर को आता है पुस्तक बेचने के लिए. हाँ? ये देख हिंदू का खुले मुसलमान का. क्या बात. वा वा.
अफलातून कॉन्सेप्ट, क्या बात है. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसादा. छान होती कल्पना आणि तुम्ही दोघांनी फुलवली पण खूप अप्रतिम. म्हणजे सुरुवातीला ज्या नोटवरती स्किट सुरू झालं ते असं ट्विस्ट होईल असं वाटलं नव्हतं आणि ट्विस्ट झाल्यानंतरही त्यातली रंजकता क्षणोक्षणी एवढी वाढत जाईल हे पण त्यातलं सरप्राईज एलिमेंट खूप अप्रतिम होतं. आणि भूषण त्याला जबाबदार तू आहेस. तू फार अप्रतिम ते कॅरी केलंस पूर्ण. सगळीच कॅरेक्टर्स अप्रतिम होती आणि पण विशेष करून भरत, मक्या आणि नाना सादर करून तू तुझ्या अंतरीच्या नाना काळा या स्किटमधून दाखवलं. त्यामुळे बहारदार, मजा आली. अंशू, तू तुझ्या नेहमीच्या ऐक्यात होतास की वेळ आली की तुझं चिडणं हुकमी आणि अदरवाईज कंट्रोल करणं संयम. नाईस एनर्जी आणि नाईस परफॉर्मन्स. मस्त. सिद्धू. मुळात ह्या स्किटची स्पेशालिटी ही होती की हे दोघंही प्रचंड एनर्जेटिक नट आहेत, पण जेव्हा संयमी किंवा कंट्रोल अभिनय करायचा असतो ना किंवा कंट्रोलमध्ये काम करायचं असतं तेव्हा हे किती मातब्बर आहेत हे यांनी स्किटने दाखवून दिलं. एनर्जी सोडून जेव्हा आम्ही जास्त काम करतो ना तेव्हा आम्ही जास्त एनर्जेटिक वाटतो, ते या दोघांनी दाखवून दिलं. आहा आहा वा वा. कमाल यार, सुपर मजा आली. आणि ते कॅरेक्टर, सगळेच कॅरेक्टर बाबापासून वगैरे, आणि तुझं जे चिडणं ना ते खूप, म्हणजे मी त्या प्रत्येक ठिकाणी खूप फुटलो. आणि म्हणजे असं बहारदार 6 होता ना तो, मग यॉर्कर बॉलला हेलिकॉप्टर शॉटनी 6 स्टेडियम पार, तो म्हणजे तुझी बेल होती. ती म्हणजे ती काहीतरी वेगळीच होती आणि गेलो त्यात. सुपर यार, सुपर, क्या बात आहे, सुपर. मला त्या बाईंची व्यथा जी काय होती ती फार आवडली. थँक्यू सो मच या आउट ऑफ द बॉक्स परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. मंडळी, प्रमुख पाहुणा या उल्लेखानं भारावून एखाद्या ठिकाणी जाणाऱ्या सेलिब्रिटी सोबत काय होऊ शकतं हे तुम्हाला दाखवतात हास्य जत्रेचे सम्राट प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. आणि त्यांच्या सोबत आहेत काही अवखळ कार्टी, अर्थात दत्तू बने, अरुण दादा आणि पॅटी दादा. सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर कम कम सर कम 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 सर कम कम वेलकम वेलकम असं म्हणायचं होतं मला. वेलकम वा सर. खरं सांगू का, म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना सर, म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटतंय म्हणून सांगू. म्हणजे तुमची उपस्थिती आम्हाला म्हणजे एकदम आदरणीय आहे. म्हणजे हो म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना, तुमचे मनापासून आभार वा. मस्त वाटतं सर. म्हणजे शाळा सुटली ना की घरी गेले आम्ही तुमचं सगळं बघतो. तुमच्या हास्य जत्रेचे सगळे एपिसोड बघतो बुवा. असं सर तुमचं हळूहळू माझ्यासारखं होतंय सर. मांडण घेईन बरं मी, असं करू नका. मग ते बघून बघून ऑब्झर्वेशन, आम्ही कलावंत आहोत ना, सो ऑब्झर्वेशन आमचे चालू असतात. बेसिकली मला तुम्हाला थँक्स म्हणायचंय, कारण कलाकारांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तुम्ही बोलवलंय. नाहीतर काय आम्हाला या ना सर स्किट्स करा सर, किंवा डान्स करा, किंवा अगदीच नाहीतर विनोद सांगा. मी बोलते. कसं आहे की सध्या विद्यार्थ्यांचं ना हे संस्कारक्षम वय आहे आणि लेखक आणि कलावंत म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की त्यांना समाजात दिशा दाखवणं. सो त्या कारणास्तव मी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन करावायचं आहे त्याचं भाषण मी रात्रभर पाठांतर केलंय. त्या भाषणाचं काहीच गरज नव्हती सर. गरज नव्हती काहीच, कारण पोरं तुम्हाला बघूनच कळणार आहेत. आपण विद्यार्थ्यांना लगेच बोलूया. बोलवते. बॉईज प्लीज कम इन साइड बेबी. नो ए गप्प बसा म्हणला ना मी. तुमचा डबा मी खाऊन टाकेन बरं. मग सगळे बिस्कुट खाऊन टाकेन मग मी. हा, अजिबात एकदम चिडीत चुप बसायचा, आवाज करायचा नाही, दंगा करायचा नाही. हे बघा कोण आले.
अरे अहो, हे ऐका हो आवरा ना हो. अरे पॅन्ट सोड रे पॅन्ट काय हा पॅन्ट बाजूला मागे एवढं नाही एवढं नाही अरे पॅन्ट सोड ना काय करतोय तू मागून काय करतोस तू इकडे बसा पोरांनो बसा. हा तर सर ही आहेत ना जाऊ दे सर लहान लहान पोरं आहेत ना ही माझी नर्सरीची म्हणजे माझा बुलबुल वर्ग आहे हा. हेच आहे हा हेच आहेत पोरं माझी. मोठ्या मुलांचा गटच नाहीये. नाही यांनाच तुम्हाला मार्गदर्शन करायचंय. ए पोरांनो ए हे बघा कोण आलेत ओळखा बघू कोण येते ओळखतील तुम्हाला बरं का. हा ओळखा ओळखा. अरे याने करिअरच संपवलं माझं. अरे सॉरी सॉरी सर. अरे अरे ते गौरव मोरे काका हे वेगळेत हे कोण आहेत वळखा बघू वळखा. वळखतील. अरे ते अंशुमन विचारे काका तुम्हाला साधं कळत नाही का. हा अरे त्या हास्य जत्रेच्या कार्यक्रमामध्ये एकटा जाडा माणूस येतो. ऐका ना वळखतील ऐका मॅडम नको ना नर्सरीतले नाही ओळखणार ते. उगाच काय होतं तुम्ही ओळखा बोलताय ते ओळखत नाहीयेत मला उगाच फील होतं की मला कोणच ओळखत नाही. पण काय ना सर तुम्ही ना सर असं बोलू नका हो. अख्खा महाराष्ट्र ओळखीत तुम्हाला. तुम्ही नाराज नका ना हो. अहो आमची महाराष्ट्राची हास्य जत्रा एकदम आमच्या पोरं फॅन आहेत. थँक्यू म्हणजे तुमचा जो शालू डान्स आहे ना तो आम्हाला एवढा आवडतो. माझा शालू अहो तुम्हीच चुकताय मुलं कशी ओळखतील. शालू मोरे करतात मी नाही. अरे हा मोरे सॉरी नाही ते काय एवढी लोक आहेत ना तुमच्याकडे ते आमचं जरा कन्फ्युजन होतं बरं का. नाही मस्त पण मग तुम्ही करून दाखवा ना शालू. तुम्हाला कळत नाहीये काय शालू मोरे करतात मी नाही. शालू ही मोऱ्यांची स्पेशालिटी म्हणजे कसं आहे की मी ह्या विचारांचा की ज्याची त्याची स्पेशालिटी ज्याने त्याने करावी. तुमची काय स्पेशालिटी आहे. काहीच येत नाही सर तुम्हाला. मी बघते तुमचा कार्यक्रम. तसं नाहीये ते माझ्यासारखं लिखाण इथे कोणाला जमत नाही. आणि मी वेगळ्या धाटणीचा नट आहे. म्हणजे जसे कॅरेक्टर्स येतात ना तसं मी स्वतःला मोल्ड करतो. सगळे बिस्कुट खाऊन टाकेन बरं मग. हा एकदम चिडी चुप सर बोलता येतं हा ना. तेच म्हणजे शालू माझ्या नाही होणार. पण दाखवा ना तुम्ही दाखवा ना एकदा करून. एवढं नाही होणार. ऐका मुलं पण आता रमले जाऊ दे ना. नाही हे पोरानं तुम्हाला बघायचं ना शालू. उठू नका तू तर नकोच रे. तू मागून येतो तू तिकडेच मी करतो. पाणी मी प्रयत्न करतो. शालू झोका मैना दे ग शालू मैना झोका दे ग. नाही मैना आणली सांडली बुगडी नाही मैना आणली सांडली बुगडी. काय कर याला लांब ठेवा. काय सर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं चुकलंय तुम्हाला नाही जमत आहे. नाही कसं आहे माझी पोरं आहेत ना मोरेची लय मोठी फॅन आहेत ते करून दाखवतील. बरं शालू करून दाखव. चला उडा इथे सारा अंगे तू फिरा बरं. आता बघा बरं का पोरं माझी इथं तुम्ही साईडला. हा 1 2 3 शालू जो का देखो मैना शालू जो का देखो मैना उगड़ी नहीं आणली रुसली से मैना उगड़ी नहीं आणली रुसली से मैना शालू जो का देखो मैना शालू जो का देखो मैना. अरे पोरांनो माझी चप्पल घाली यांना सांगा मी इथे गेस्ट आहे ते असं करतात गेस्टला ते बरं नाही वाटत आहे. तुम्ही नका असं करू आम्हाला
बरं सर वा वा बघितलं ना पोरांनी किती छान करून दाखवलं नाही काय ना माझी पोरं आहेत ना मोरेंची जबरदस्त फॅन आहेत म्हणजे खरं तर आम्ही मोरेंना फोनवर फोन केले पण त्यांनी फोनच नाही उचलला शेवटी फोन उचलला तर कळलं त्यांच्या तारखांचा प्रॉब्लेम आहे बा म्हटलं आता कोणीच नाही तर मग तुम्हालाच बोलून टाकावं ठीक आहे ना तोंडावर बोलून अपमान तरी करू नका ना ओके ठीक आहे मी आलोय ना आता सॉरी बरं का सॉरी तुम्ही बसा 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 बरं का हां मी काय म्हणते सर तुम्ही आमच्या पोरांसाठी काहीतरी मार्गदर्शन पण भविष्याविषयी त्यांच्या भविष्याविषयी काहीतरी भाषण करा ना यांना हा ए भविष्य बोल भविष्य हा बोलतो भविष्याला भविष्य बोलतायत त्यांना काय मार्गदर्शन करायचं नर्सरीची पोरं आहेत ना समजून घ्या ना सर तेच बोलतोय ह्यांना काय मार्गदर्शन करायचं नाही होणार रडू नको पंढरी रडू नको रडू बस खाली सर ऐका ना तुम्ही असं काहीतरी त्यांना असं काहीतरी बोला का बुवा विद्यार्थ्यांनी अशी परिवर्तनाची कास धरावी बुवा असं आधी त्यांना पॅन्ट धरायला शिकवा मग ते परिवर्तनाची कास धरतील असं नका ना करू नाही सर तुम्हाला काहीतरी बोलावंच लागेल नाही तर काय तुमचं भाषण आहे ना आम्हाला ते असं रेकॉर्ड करून आमच्या प्राचार्यांना आमच्या चेअरमनना पाठवायचंय नाही तर ते काय म्हणतील का बा तुम्ही एवढा मोठा सेलिब्रिटी गेस्ट बोलवला काय फुकटचा आणला का त्याला त्याच्याकडनं काय बोलून घेतलं रे तसं नाही पण ह्यांना काहीच कळणार नाही ना मी ते बोलतो नाही असं कसं कळणार नाही तुम्ही प्लीज तुम्ही मी रेकॉर्ड करून घेते प्लीज दोन शब्द प्लीज सर प्लीज हा ए फराव लक्ष द्या बघ मी शूट करते तुमचं माग बॅग बंद कर हा चल उपस्थित सर एक मिनिट मी चालू नाही केलं 1 मिनिट हा अरे यार हा मारेल जवळजवळ कसा बसतो ते भाषण ठोकी त्यात तू काय करीतो नेट बस अच्छा तो आकलन करीतोय आकलन उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले माझे विद्यार्थीगण सध्याच्या तांत्रिक युगात आपण 21व्या शतकात ऐकत नाही कोणी मी एकटाच बडबडतो वेळ तांत्रिक युगात 21व्या शतकात आपण 2 दशकं पार केली आहेत आणि विद्यार्थ्यांनी आपला केंद्रबिंदू आहे तो असा इकडे हे नका करू ऐका ना कोणीच लक्ष तुमचा कॅमेरामॅन मध्ये खाली गेला 2दा ते नाही नको ना एक काम करूया मी नंतर माझं सेपरेट भाषण तुम्ही रेकॉर्ड करा यांचे वेगळे शॉर्ट्स घ्या मी एडिट करून देतो समीर चौगलेचा एक चांगला ओळखीचा एडिटर आहे मस्त कापतो एडिट करून देईल तुम्हाला चालेल ना रे चालेल ना काका तुम्ही आमच्या सोबत इथे खाली बसून आमच्याशी गप्पा नाही अजिबात नाही काकांना खाली बसवलं का त्यांच्या पोटामुळे त्यांना मांडी घालायला जमणार नाही फोल्डिंग असं काही नाही मी बसू शकतो मी बसू शकतो अहो ऐका ना बसलोय बरं हा ठीक आहे हा अरे यार बेबीला चावतो ए बाळांनो काय मग आपण मस्ती करायची का ऐक ना असं खाली बस मी काय म्हणते तुम्ही अरे तू काय पाठीवर तुझं यार हा बस नीट बस इकडं हा अरे बोटा नको घालू का नाही तो काय करतोस घेऊन जा ही पॅन्ट घे जा घेऊन पोरानो तुम्ही काकांसाठी सरप्राईज आणलाय ना द्या बघू द्या ना पटापट सरप्राईज अरे हा रस्ता आहे का द्या लवकर द्या पट्टीशी वा केक मी घेणार केक ओके मी घेतो सर किती शूटिंग अवखळ पोरांनी फार मज्जा आणली प्रसाद दा मला या टोटल विनोदी प्रहसनामध्ये 4 वाघाची छोटी पिल्लं एका नीलगाईची शिकार करायला चालली आहेत आणि हळूहळू तो खेळ असा रंजक होत चाललाय आणि सरते शेवटी त्यांनी फाडून काढलेलंच आहे असा एक फील आला विलक्षण पद्धतीने डेव्हलप होत गेलं हे स्किट विलक्षण
तुम्ही सगळ्यांनी नमक काय बेरिंग होतं यार. अफलातून म्हणजे त्याचं तर सोड, त्यांनी तर सुरुवातीला त्यातलं म्हणूनच, नंतर तर माझं इथे इतकं होतं तुम्ही जायला कसं. आणि असं होतं आपल्यासमोर अशी एखादी व्यक्ती आली तर आपण पण ते करायला लागतो. जरा आपल्याला किडा आपल्याला तो स्वस्त बसू देत नाही. तो जो ऑब्झर्वेशन तू म्हणलास त्याचं खरं किडा नाव आहे, पण ते आणि तुम्ही चौघांनी कहर केलात. दत्तू, बने, आरण्या आणि पॅड्या. ही लहान मुलाची नजर आहे काही. ही कुठल्या लहान मुलाची नजर आहे शाळेतल्या. भीतीदायक. अफलातून म्हणजे ज्या पद्धतीने प्रोग्रेस झालं ना स्किट, वा वा लाजवाब, फार मजा आली. सुपर. सिद्धार्थ, मी वेड्यासारखा हसलो आता. म्हणजे दत्तू आणि बन्या किंवा अरुंदा, पॅड्या, मला म्हणायचं की स्किट त्यांचं असून सुद्धा त्या स्किटवर वरचढ न चढता की आपल्याला जेवढं दिलं तेवढंच करून ना, पण त्यातही तुमची गंमत होती. म्हणजे तुम्ही चौघं वाटत नव्हतं. ती लहान पोरं आहेत आणि ती बालवाडीतली आहेत हे पहिल्या तुमच्या त्या गोष्टीतून दिसत होतं. आणि मी मध्ये मध्ये तिकडे पाहत असताना सुद्धा तुमचं एक वेगळं चाललेलं आणि ते खूप मस्त वाटत होतं. आणि तुमच्या दोघांबद्दल काय किती कौतुक करणं. इतके एपिसोड प्रत्येकजण या खुर्चीत बसलेला म्हणून तुमचं कौतुक करतोय. पण तुमच्या दोघांबद्दल मी एकच गोष्ट सांगेन कौतुक करण्यापेक्षा, की तुम्ही दोघं अशी जोडी आहात ना की रसिक प्रेक्षक तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करतात. अशा खूप जोड्या आहेत, असे खूप मनोरंजन करणारी जगात लोक आहेत. तुम्ही ती जोडी आहात ना की तो त्यांचा अपेक्षाभंग कधीच तुम्ही करणार नाही असा विश्वास प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात तुम्ही आता तयार केला आहे. वा 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 वा. ही जोडी अशी सलामत राहू आणि वर्षानुवर्ष तुम्ही तुमच्या पद्धतीने लोकांचं मनोरंजन करत राहा, ह्या शुभेच्छा आहेत यार. बाकी मी काय स्किटबद्दल बोलणार. सुपर. वा वा वा. थँक्यू सो मच यू ऑल. थँक्यू. मंडळी, आजवर तुम्ही आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हं, ताईच्या लग्नाला यायचं हं असं वाचलं असेल. पण आज इथं येणारा मुलगा म्हणतोय आमच्या पप्पांच्या लग्नाला यायचं हं. वधूवर सूचक मंडळातली ही धमाल तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाच्या दुनियेतलं फ्लेक्झिबल खानदान, अर्थात पॅडी कांबळे, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडी स्टार अरुण कदम. हो 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 काही काळजी करू नका. हां, नाही आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची स्थळं आहेत, उपलब्ध आहेत. काही काळजी करू नका तुम्ही. हां, तुम्हाला सांगतो, आमच्या मंडळात एकदा का सकाळी नाव आणि अपेक्षा नोंदवल्या की दुपारी लग्न आणि संध्याकाळी हनीमून. हां, काही काळजी करायची नाही. हो या हो, काहीच प्रॉब्लेम नाही. अहो, मी असतो ऑफिसमध्येच असतो मी. हा, 24 तास ऑफिसमध्येच असतो. हा, नाही घरातच ऑफिस चालू केले. हो हो या हो 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 हो. अच्छा. नमस्कार. कोण म्हणतो चुलत नाही? कोण म्हणतो? वधूवर सूचक मंडळाचे पंढरीनाथ कांबळे तुम्हीच आहो. अरे मीच. या नमस्कार. हा, कोण म्हणतो जुळत नाही? मीच तो. कोण म्हणतो जुळत नाही? अरे जुळवल्याशिवाय राहत नाही. हा, मला सांगतो, दुसऱ्या लग्नासाठीच व्यवस्थित ऑप्शन म्हणजे आमचं मंडळ. कोण म्हणतं जुळत नाही? दुसऱ्या वेळची सगळी व्यवस्था माझ्याकडे. बोला. नमस्कार, मी मोरे. नमस्कार, मी या मोरेंचा छोटा मोरे, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, ऑथेंटिक मेंढा. नाही, पण जरा गोंधळ होतोय. म्हणजे मोऱ्यांचा मुलगा कदम म्हणजे जरा कन्फ्युजन थोडस. म्हणजे वाटतंय ना, जास्त भानगडीत पडू नका. राडे होतील. पुढे चला. काय सांगून दे त्यांना लगेच. म्हणजे कसं आहे, या मोऱ्यांसाठी आम्हाला एक लांडोर पाहिजे, म्हणजे एक मुलगी पाहिजे. काही काळजी करू नका, आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. हा, तुम्ही मला तुमची फक्त अपेक्षा सांगा. अपेक्षा वगैरे काही नाही. मलाच मुलगी पाहिजे. माझ्याबद्दल हा बोलतोय का नाही? काय समज काय झालं, 2 वर्षापूर्वी याची आईच गेली. काय समज 2 वर्षापूर्वी गेलेली. आता काय रडतोस वासाड्या? उपयोग काय रडून आता? बरं, ते काय झालं, ऑफिस मध्ये मी गेलो ना की हा दिवसभर एकटाच असतो. हा, रात्री झोपला की मी एकटाच असतो.
वांदं झालेलं आहे तर म्हणून म्हटलं आपलं लग्न करूया काय समजलं. तर मुलात कसं आहे म्हणजे काय पहिली जी मी बायको केली ना माझ्या पसंतीची त्याचा हा फल मला मिळाला. त्याच्यामुळे म्हटलं दुसरी जी बायको करायची ह्याच्या पसंतीची करूया काय समजलं. नंतर वांद नको काय सावत्र जरी असली तरी ह्याला नंतर जड जायला नको म्हणून सगळा प्रकार आहे काय समजलं. एकदम उदात्त विचार तुम्ही केलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. उत्तम. तुम्ही फक्त अपेक्षा सांगा कशी पाहिजे. कसली भुरीची अपेक्षा तर राहिली. तुम्ही फक्त बायको म्हणा बाकी सगळी अपेक्षा ह्याला तुम्हाला सांगतो असे लांब ना असं बघल्यासारखं नाक पाहिजे. मी असे काले 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 भूर असं हरण्यासारखे डोले पाहिजे. जवळ जवळ 6 फूट उंच तरी पाहिजे. किती फूट? 6 फूट उंच पाहिजे. 6 फूट? हो. म्हणजे आवडता जो खाऊ असतो का नाही डब्यामध्ये म्हणजे फलीवर जो डब्बा ठेवलेला असतो तो असा डब्बा तिने मला असं काढून द्यायला पाहिजे ना खाऊ आवडता. अरे तुझा आवडता खाऊ ती फळीवरनं तुला काढून देईल रे, पण तुझ्या बापाला आवडता खाऊ खायचा असेल तर शिडी लावावी लागेल. काहीतरी बोलतो. तुम्ही एक काम करा विवाह मंडळ फोटो दाखवा म्हणजे पसंत करील हा मुलगी. नाही तुम्ही फोटो दाखवा. तुम्हाला फोटो दाखवतो. या इकडे तुम्ही इकडे पुढे या. फोटो हे बघा. हा हे बघा ही कशी आहे. खुल्ले खुल्ले बघ रे. नाही काय मजाच नाही. मजा नाही. दुसरी बघा. हे बघा काय मजा हिच्यात. पण मजा नाही. एक मिनिट ही बघा. म्हणजे हायच नाही मजा हिच्यात. हायच नाही माझ्या वा साड्या. तुला कशासाठी मजा पाहिजे. तुला डब्यातला खाऊ काढून द्यायला म्हणजे झाला. अहो तुम्ही मोरे चिडू नका. काय चिडू नको. ऐका तुम्ही शांत व्हा. त्याला कुठे कळणार आहे मजा कशात असते आणि काय नाही ते. हे बघ बाळा हे बघ आपण ना काही आणखीन तुला ऑप्शन दाखवू मग तू त्यातनं आई निवड. हा मग त्यातनं आपण इकडे बोलवू आणि मग त्यांना विचारू मजा आहे की नाही ती काय. ओके ते सगळे बरोबर आहे पण ही जरा चंपीपेक्षा गोरीच आहे ना. म्हणजे हा चंपीला कॉम्प्लेक्स येईल ना की सासू अवरी गोरी कशी काय. एक 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 मिनिट ही चंपी कोण आहे. माझी गर्लफ्रेंड. काय बोलतो बघा तुम्ही बघा. तुम्हाला सांगतो थांबा. कमी गोरी कमी गोरी. हे बघा हे बघा ही कमी गोरी असलेली मुलगी आहे. हिचं नाव आहे पल्लवी. प्रॉब्लेम आहे हिच्यात नावातच. काय प्रॉब्लेम काय कसं वाटतं ना तिचं नाव पल्लवी असं नाहीये. पल्लवी आहे साधं पल्लवी. आणि पल्लवी नावात काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे ऍक्च्युली काय झालं लग्नानंतर मी चंपीचं नाव पल्लवी ठेवणार आहे ना. हा म्हणजे कसं होईल बघा आता म्हणजे आईचं पण नाव पल्लवी बायकोचं पण नाव पल्लवी. आपण दोघांनी समजा बोलवलं ए पल्लवी मग तिने कुणाकडे जायचं हे कळणारच नाही ना तिला. सगळेच गोंधळ गोंधळ होतो बसाड्या नावात. बघ मी काम करतो माझ्या बायकोचं नाव आहे का नाही मी शीतल ठेवतो. नको शीतल नको. ते आमच्या पहिल्या पुरीचं नाव मी ठेवणार आहे शीतल. मग एक काम कर मग मीनाक्षी ठेवतो. नको नको मीनाक्षी नको. त्या 8व्या पुरीचं मी नाव ठेवणार आहे मी. अरे कोण आहे हा. कोण आहे. इथे बापाच्या दुसऱ्या लग्नाची बॉम्ब आहे 8व्या मुलीचं नाव ठेवून नका झालंय. बघितलं केवढा प्रॉब्लेम हाय. मला ना काय करून तुम्ही मला पोरगी दाखवा. मला लग्न ह्याचा मला अजिबात ऐकायचं नाही. दाखवतो हे बघा मी त्याला आणखीन काही ऑप्शन दाखवतो. एखादी तरी पोरगी त्याला आवडेल. मला नकोच ऑप्शन. माझ्या पसंतीची मला आता मुलगी पाहिजे. पसंतीचीच पाहिजे काय. एक्सक्यूज मी. अरे या 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी उत्तम उत्तम. पसंतीचीच पोरगी आलेली आहे. यांचं झालंय काही लग्न. नाही नाही यांचं झालेलं नाहीये. यांनी माझ्या मंडळात नाव नोंदवलेलं आहे. सांगता काय. हा जोक नाही. नमस्कार. नमस्कार काका. आज दे काय राजेश खन्नाला पण काका म्हणतात काय आहे. मी इथं विवाह मंडळात माझं नाव आता दिलेलं आहे. तुमचं झालं की लग्न तुमचं. झालं तर आपण बघूया. नाही तुम्ही काही जुळवण्याआधी मी तुम्हाला सांगते की मी माझं लग्न जुळवलंय आणि हेच सांगायला मी इथे आले होते. नुसतं जुळवलं आहे ना.
झालं नाही ना अजून? मग तोडा ना, एवढं काय आपण दोघांनी लग्न करू. काय सांगता काय? म्हणजे काय? म्हणजे मी तुमच्यासाठी त्याला सोडू असं म्हणताय काका? मगाशी सांगितलं राजेश खन्ना, हो, राजेश कळलं, खन्ना. कळलं, पुढे आता असा राजबिंडा पुरुष तुम्हाला गावणार आहे का कुठे या पृथ्वीवर? राजबिंडा. मी काय म्हणते, तुम्ही त्याला भेटा ना समोरासमोर, मग तुम्हाला कळेल काय. हा हे योग्य होईल. तुम्ही त्याला बोलवाल तर येस येस. इथे बोलवून घ्या. सिद्धू, येऊ दे आपल्याला काय. सिद्धू. हॅलो हॅलो. भारी माणूस आहे ह्यो. कवरा दस्तपुस्त माणूस आहे. मी काय बोलतो, मी आई उगच शोधतोय. मी बाप शोधायला पाहिजे. वसाड्या, इथं राजबिंड बाप आहे, हा कशाला तुला बाप हवाय? म्हणजे तुम्ही स्वतःला राजबिंड म्हणताय? म्हणजे काय? याच्यापेक्षा धष्टपुष्ट म्हणताय? कॉन्फिडन्स हा शब्द आहे ना, आत्महत्या करून घेईल हो. तुम्ही गप्प बसा, गप्प बसा तुम्ही. तुम्हाला नाही जमली नाही, याच्या बरोबर जुळली नाही का? याच्या बरोबर जुळलं. अरे जुलू दे, मला काय नाही फरक पडत. अच्छा. हा, मी चॅलेंज देतो ह्याला. कुठला चॅलेंज देतो? काय माहितीये काय? ते जर चॅलेंज तू हरलास तर माझं हिच्यावर लग्न होईल. हाय कबूल तुला? कबूल आहे. कबूल आहे. हा कबूल आहे. कॉन्फिडन्स ठेव, कबूल आहे म्हणून बोलायचं. चौकत बोलू नको. नाही वय नाही वय. हा, याला एक चॅलेंज देतो मी. हा बघ, मी जो आता डान्स करणार आहे, तो माझ्यावर तू डान्स करायचा. कबूल? कबूल. कबूल. डन डन. सिद्धू कर. कबूल. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, शालू झोका दे गो मै, शालू झोका दे गो मै, शालू ती रुसलीच मै, उघडी नाही आणली रुसलीच मैना, शालू झोका दे गो, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो. डान्स आला. व्हेरी गुड. बघितलं? डान्स आला. आता आता काही नाही झालं. आता मी तुम्हाला चॅलेंज देतो. कसं आता जर तुम्ही ते चॅलेंज पूर्ण केलं तर मी स्वतः तुमचं लग्न लावून देईन. आता जमल. डन. बघा हा चालेल. या या काय होतं? या चला. 1 2 शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना. हा पसरला, चिकाटला तो, चिकाटला खाली. त्यामुळे ह्यातून उठलात तर 4 दिवसांनी आमचं लग्न आहे. Yes. या आपण नाचू. ओके चला. All the best. Bye, काका. वा 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 वा. पप्पांसाठी झालेला वधू शोध आम्हाला फारच आवडला. फारच भारी झाला परफॉर्मन्स. विचारूया प्रसाददांना, त्यांना कसा वाटलाय हा ऍक्ट? सुपर्ब, मजा आली. सिद्ध्या, खूप मजा आली. बऱ्याच दिवसांनी तुला लाईव्ह परफॉर्म करताना पाहिलं, त्यामुळे लवकरात लवकर तू पुन्हा एक दणदणीत नाटक घेऊन येण्याची गरज आहे असं ये वाद. वा वा, थँक्यू. लवकरच. मला अशा विवाह संस्थेला भेट द्यायला फार आवडेल जिथे मुली अशा कपड्यात भेट देतात. आणि मला अशाही फॅमिलीला भेटायला फार आवडेल ज्या फॅमिलीतला बाप काय समजली हो या भाषेत बोलतो आणि मुलगा अशी एक वेगळीच फॅमिली आहे. अशा फॅमिलीला मला त्या फॅमिलीमध्ये दत्तकच जायला आवडेल. विलक्षण, म्हणजे आपला मुलगा आपल्यासारखा बोलत नाहीये आणि आपला बापही आपल्यासारखा बोलत नाहीये हे दोघांना माहिती असताना त्या दोघांचं कन्व्हिक्शन एवढं स्ट्रॉंग होतं की सलाम. प्रभाकर, अरुण, मला फार तुम्हाला दोघांना एकत्र बघताना मजा आली. आय डोंट नो तुम्ही आधी किती कामं एकत्र केलीत किंवा नाही, पण एक वेगळाच काहीतरी बॉन्ड तुमच्या दोघांमध्ये आहे. तो मला क्षणोक्षणी जाणवत होता आणि ओव्हरऑल फार फार मजा आली. पॅड्या धमाल, कमाल. थँक्यू सो मच. तर मंडळी, याच
गोड नोटवर आम्ही तुमचा निरोप घेतो. आपली भेट होतच राहणार आहे बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.